Ram Jai Ram Jai Jai Ram Shri 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 Ram Jai Ram Jai Jai Ram श्री राम जय राम जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव कैलास राणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी नमः पार्वती पतये हर हर महादेव. जनक राजानं प्रश्न विचारला आहे पराशर ऋषींना. हे ब्रह्मन, माणसाच्या जीवनामध्ये श्रेय आवश्यक असतं. कोणतंही काम मिळालं की त्याचं यश हे माणसाच्या इच्छिक असतं. श्रेय मिळण्याकरता सत्कर्माचा सदुपयोग केला पाहिजे. आणि सत्कर्म हे सत्संगतीच्या लोकांमध्ये केलं तर त्याचं महत्त्व असतं. जर तुम्ही सत्कर्म तमोगुणात्मक लोकांच्या ह्याच्यात केलं तर काय रिकामे पैसे घालवता या देवदेवमध्ये, वेळ घालवता देवदेवमध्ये असं म्हणतात. म्हणून बऱ्याच लोकांना सत्कर्म हे केव्हाही कोणाच्या जवळी करायची सवय असते, त्यामुळे त्यांना त्याची फलश्रुती मिळत. पात्र आणि अपात्र, पात्र आणि अपात्र. आजच सकाळी आसुदेवने एक ग्रस्त आले, ते मला म्हणे दादा आमचे देव आहे, मी तर मधला आहे, मला तर काहीच करायचं नाही. मोठा आहे त्याला मुलगा नाही, मग लहान आहे त्याचा तो गेलेला आहे आणि त्याला मुलगा आणि बाई आहे. म्हटलं तुलाच करणं पडेल. आता तिचा त्याचं जर ती बाई द्यायची तर ती कसं काय करेल? मोठा त्याला बाई नाही आहे, तो कसं काय करेल? तुला बाई पण मला बी तर पोरांजवळ जाणं आहे. बा कशी टाळाटाळी करता देवाची. म्हणजे या खेड्यागावामध्ये त्या देवांना ठेवले आहे ना, तर ते एक तर पाप आहेच आहे. काही पूजा न करता देव आहे असंच म्हणतात ते घरात, काहीच करत नाही ते. आणि परत याने घ्यायचं त्याने घ्यायचं, जे तुम्ही ज्याचे त्याचे वाटले ना मग मोकळे करा. मग त्याला म्हटलं सगळ्यांचे देव बोलव आणि त्या मोठ्या देवांचं पाणी सगळ्यांच्या देवावर टाकून देईन, ते मोठे देव रवाना करून दे. कारण कोणी सांभाळायला तयार नाही. मग तुम्ही काय आमचं चांदीचं आहे ना, या इकडून आलेलं फुकट हे असे. ही देव देण्याची पद्धत यांनी लोकांनी सुरू केली. काही देव द्यायचे नसते. ती पोरगी देव मानत नाही, तिला गणपतीला अन्नपूर्णा तो थांड नुसतं लग्नामध्ये
आता आणखी काही दिवसांना असं नाही गेलं मुलीला महादेव दान द्यायचं म्हणजे चाललंय. तो सांगेन की मुलीला महादेव दान दिला की इतके पैसे भेटतात. असं आहे ते सगळा खेळ खंडोबा करून टाक. अज्ञाना हाती धर्म गेला याता याती उरला म्हणून ते म्हणतात. आम्हाला परवा एकाने विचारलं म्हणजे दादा चांगले देव चांदीचे का पितळीचे? म्हटलं पितळीचे. म्हणजे का बरं? त्याच्यात काही भेसळ नाही. चांदीच्या देवामध्ये नम्मे भेसळ आणि निम्मे चांदी म्हणून तर ते काळे पडतात. पितळीच्या देवात भेसळ करत नाही ते, कारण त्याच्यात भेसळ करण्यासारखं काय हलकं काहीच नाही जगात. म्हणून पितळाचा दर्जा सोन्याप्रमाणे आहे. पितळाचा दर्जा सोन्याप्रमाणे आहे. पण यांनी सगळे पितळ मोडलं आणि लोखंड घेऊन आले घरी. आम्ही जेव्हा 72 साली शिकलो ना तेव्हा आम्हाला गुरुजींनी शिकवलं होतं लोहपात्रात जेवतील म्हणे. लोहपात्र आदर्श झालं. आता त्या लोहपात्राची पूर्वी मोठ्याच्या घरी स्टीलचे भांडे, आता लोकल येतात लग्नात स्टीलचे भांडे आठवू नये कारण दर्जा कमी झाला त्या स्टीलचा. पत्र आलं ते वाट्या क्रॅक जातात, ग्लासला क्रॅक जातो, फुलपात्राला क्रॅक नाही जात, उभ्या ग्लासाला क्रॅक जातो. तर हे जे आहे माणसाला श्रेय मिळतं, पण आसक्तीचा अभाव असला तर ज्ञान आणि श्रेय टिकतं. आणि आसक्तीचा अभाव असेल तर ज्ञानही टिकत नाही आणि ज्ञान नसल्यामुळे श्रेय मिळत नाही. ज्ञान प्राप्ती होण्याकडनं उत्तम गती मिळते. शेवटचा मुद्दा असं म्हणून टाकला धर्मराजा पाराशरांनी जनकाला. उत्तम गती मिळते ज्ञानानं. स्वयं केलेलं तप आणि सुपात्र माणसाला दिलेलं ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही. आपण स्वतः केलेलं तप आणि सत्पात्र माणसाला दिलेलं दान याचं पुण्य नष्ट होत नाही. आता पहा तुम्ही जावायला दिलं, पण जावाई जर व्यसनी निघाला तर दिलेल्या दानाचं काय होतं? तो पोरीचे बी दागिने मोडून टाकतो, त्याला बी आपण अंगठी दिली ते बी मोडून टाकतो. म्हणजे अपात्र आहे तो. म्हणून जावाई पात्र आहे की नाही हे तपासलं पाहिजे. जावाई पात्र असल्याशिवाय काही द्यायचं नाही. म्हणून तो अधर्म होतो आणि अधर्म हा बंधनाला कारण ठरतो. संपूर्ण प्राणी मात्रांना अभयदान देणं हे सगळ्यात उत्तम आहे. जेवढे प्राणी आहेत त्यांना अभयदान द्यायचं, जीवदान. कोणाला मारायचं, कोणाची हिंसाच करायची नाही. माणसाची आपण हिंसा करत नाही, पण माणसाचा उगाच अपमान करतो हे मोठं वाईट असतं. बऱ्याच व्यापारी लोकांना नोकरांचा अपमान करायची सवय असते, त्यामुळे त्यांच्याकडे माणूस टिकत नाही. मग ते आम्हाला विचारतात आमच्याकडे माणूसच टिकत नाही. आता कळून जातं की हा कारण माणसाची बुद्धी जी आहे ना, तो तुमच्याकडे नोकर आहे, त्याची बुद्धी कमी होते म्हणून तर तो नोकर राहिला ना. असं कसं काय करतं? मग त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला हे सांगायला पाहिजे. पूर्वीचे लोक नेहमी अर्थ स्वतःच्या हाताने भरत असत, स्वतःच्या हाताने देत, नोकराला. आता हे सगळे लोक नोकराला भरणा करायला लावतात. तो एक दिवशी 2-4 लाखाचा घेतो, तो चालला जातो, येतच नाही तो. कारण भरणा जो आहे तो मालकानेच करायला पाहिजे, हा नियम आहे. पण करत नाही लोक. नोकराने तपासलेलं नोटा मालकाने परत एकदा तपासल्या पाहिजे. तो गड्डी करेल आणि त्याच्यात 2 जास्ती ठेवेल, बनायला जाताना त्या 2, आणि त्याला ती चोरीची सवय तुम्ही लावताय, तो नाही लाव.
कारण गरज पडली की मनुष्य करतो. द्रव्याच्या बाबतीत अगदी ठरलेलं आहे. व्यसनी गरज वेगळी, आर्थिक गरज वेगळी, शारीरिक गरज वेगळी. गरजेमध्ये फरक आहे. म्हणून ते म्हणतात हो काही पोरं परीक्षेला दिलेले भरायला दिलेले पैसे नाही पार्टी करून घेतात आणि हारून गेले म्हणून सांगून टाकतात. हारून गेले म्हणून सांगून टाकतात आई वडिलांना, पडून गेले, माझी गाडी स्लिप होऊन गेली, असं आहे. कारण हे द्रव्यच असं आहे की माणसाला योग्य वापर केला तर श्रेय मिळतं आणि अयोग्य वापर केला तर अपयश प्राप्त. म्हणून त्यामुळेच अभयदान हे सगळ्यात मोठं दान आहे. गायी दान करणं, अश्वदान करणं हे मोठं आहे, पण याच्यापेक्षा अभय देणं गायींना, वासरांना, पशु पक्ष्यांना, कारण त्यांना असंग घडू नये. प्राणीमात्रांचा असंग घडू, म्हणून तो सनातन धर्म कत्तलखान्याला विरोध करतो. त्याचं कारण काय? अभय आहे ते. पण तिकडचे लोक म्हणतात नाही पाठवलं तुम्ही कत्तल तर आम्ही पेट्रोल देणार नाही. आली पंचायत. असं आहे, कारण त्यांना ते पाहिजे. म्हणून जशी जशी सगळ्या देशांमध्ये गीता जाईल तसं तसं त्यांना त्या गीतेचं ज्ञान होईल. हिंसा आणि अहिंसा, कोण प्राणी हिंसेच्या लायक आहे? ज्याने तुमच्यावर जन्मभर उपकार केले, दूध दिलं, ज्याने तुमच्या शेतीला उत्पन्न काढवलं, ते हिंसेस योग्य नाही. कारण त्यांनी तुमच्यावर उपकार केले आहे, तुम्ही त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही. आता या वनामध्ये हे वाघ गावात काय येत आहे तर त्यांना तिथे बकऱ्या हे ते मिळत नाही, तर तुम्हाला बकऱ्या तिथे सोडल्या पाहिजे. कशाकरता? तेव्हा ते इकडे येणार नाही. ते घरात घुसत आहे. घरामध्ये आधी पेपरला फोटो आहे. खेड्यामध्ये लोक शेतात जायला घाबरत आहे. बरं तो कुठून येईल पळत ते सांगता येत नाही. म्हणून जगामध्ये हिंसेनं बुद्धी दूषित होते. हिंसेनं विषय वाढत जातात, हिंसेनं वैर वाढत जातं आणि हिंसेनं शेवटी मानवाची सुद्धा हिंसा होते. म्हणून भारताचं सूत्र आहे अहिंसा परो धर्म. म्हणून कमलपत्राप्रमाणे माणसानं हिंसेपासून लांब राहावं. पापी आणि अज्ञानी लोक यांची विशेष बाधा होते. म्हणून अज्ञानी लोक अधर्म ताबडतोब करतात. मुलांना बी विहिरीत टाकून दिलं, मुलींना, आणि मग त्यांनी आत्महत्या केली. आता परवाचीच गोष्ट आहे बा. तुला जायचं असलं तर जा, ते पोरांचं जीवन नष्ट करायचे काय अधिकार आहे आपल्याला? त्यांचे हाल व्हायला नको. हे जे कर्म आहे हे आधी कुसंगत लागते द्रव्याची आणि नंतर मग हे कृत्य करायला तयार होतो मनुष्य. म्हणून अज्ञानी मनुष्य हा अधर्माने अज्ञानाने बांधला गेला असतो. त्याला कर्तव्य आणि त्याग कळत नाही, म्हणून त्याला ते दुःख प्रमादाने भोगावं लागतं. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्याचे नेहमी अविचार करीत असतात. जे ज्ञानेंद्रिय आहे आणि जे कर्मेंद्रिय आहे ते नेहमी असे अज्ञानाचेच विचार करतात. त्या अज्ञान विचारामुळे त्यांच्याकडून सत्कर्म होत नाही.
सदाचाराचं पालन केलं पाहिजे. या विषयामध्ये पाप हा शब्द उत्पन्नच होत नाही. जसं गढूळ पाणी जसं जसं वाहत जातं तसं तसं ते शुद्ध होत जातं. कारण वाहतानाचा वेग आणि हवेचा दाब याच्यामुळे त्याचं मळ निघत जातं. म्हणून त्यावेळेस कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये क्रोध आला की बुद्धीचा भेद होऊन जातो आणि बुद्धिभ्रंश झाला की मनुष्य विनाश करून घेतो. म्हणून सूर्यकांत म्हणे दिवसभर सूर्याचं तेज ग्रहण करतो आणि रात्री प्रकाश देतो, म्हणून त्याला सूर्यकांत असं म्हणतात. जाऊ द्या, सूर्यकांत म्हणजे सॅटेलाईटवर तुमचं वरचं लाईटाचं प्लेट ती दिवसभर सूर्यग्रहण करते आणि मग तुम्हाला रात्रीच्या वेळा पुरवते. संशोधन लागलं. कशामुळे लागलं विज्ञानाला? की सूर्यामुळे पिकं वाढतात, आपल्याला आनंद होतो, झाडं वाढतात. मग करून पाहावं. त्यांनी केलं तर ते त्यांना सक्सेस झालं. त्यांनी विचार केला आहे की सूर्य कोणाकोणाला पोषण करतो. मग आता आपल्या घरातला प्रकाशसुद्धा सूर्य देतो आहे हल्ली. मग एवढे परोपकार जर त्या सूर्याचे तर आपल्याकडे सांगितलं रोज त्याला नमस्कार करावा. हे का वाईट आहे? पण काय म्हणतात, काय लावून ठेवलं आहे कशाला सूर्याने? मग रोज त्याचं काम करतो, आपण आपलं काम करावं. हे असं आहे. आदित्यम नमस्कारम कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु. अनंत जन्माची पाप जी आहे ती नष्ट करतात. कारण ज्याप्रमाणे प्रकाश पडला की अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे. म्हणून आपल्याला पूर्वी एक गोष्ट सांगायची बघा, की अन्यायाच्या द्रव्यानं केलेलं दान आणि कष्टानं केलेलं दान अशी कथा असायची. की दान कोणतं श्रेष्ठ? तर कष्टार्जित द्रव्याचं दान सगळ्यात श्रेष्ठ. वैश्याच्या दानामध्ये दोष असतो. क्षत्रियाच्या दानात राजा काय करतो? कराच्या बाबतीतलं मदत करतो. म्हणून एका मंत्र्याने आता मध्ये लिहिलं होतं की माझ्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यापेक्षा मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे पाठवून द्या ते पोस्टरचे, म्हणजे दुसऱ्याला उपयोगाला येतील. हां, चांगलं आहे ना? नाही तर किती लागले होते. आज काय झाले त्याचे? बरं त्या रस्त्याने पाहिले तरी काय असं आहे. तर काय करायचं म्हणजे असे विचार पाहिजे ना. असे विचार असल्याशिवाय त्या गोष्टी येत नाही. पूर्वी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी लोक आपल्या घरचं द्रव्य खर्च करून लोकांना चहा पाणी पाजवत होते. आता यांच्या वाढदिवसाच्या लोकांनी गोळा करायचं असं ते लोकांचे गोळा करायचे. म्हणून ते म्हणतात तो प्रमाद हा शुद्ध चित्त होऊ देत नाही. म्हणून शुद्ध चित्त ज्या पुरुषाचं आहे त्याच्यामध्ये सत्वगुण वाढतो आणि सत्वगुणाने बुद्धीला विस्मरण होत. रजो द्रव्याच्या चिंतनानं विस्मरण जास्ती होतं. द्रव्याचं चिंतन केलं, लोभ काम यांचं चिंतनानं विस्मरण जास्त होतं. आणि विस्मरण हे अपमृत्यूला कारण ठरतं. विस्मरण हे अपमृत्यूला कारण ठरतं राजा. म्हणून वासना विकसित व्हायला नको असे दृश्य आकृष्ट करून पाहू नको. पुरुषाचा धर्म एकच की मृत्यूची वाट पाहत राहायची. हे का केव्हा येईल नाही म्हणून वाईट करायचं नाही. मृत्यूची वाट पाहणं म्हणजे असं जप करणं काय अरे भाऊ अरे भाऊ अरे भाऊ नाही.
तो केव्हा येईल याची गॅरंटी नाही आहे, म्हणून असंच काही करायचं नाही. त्या सोमवाराच्या कथेमध्ये गोष्ट आहे. तर सोमवाराला म्हणून सगळे गावातले लोक दणादण बाटल्याच्या बाटल्या दूध ओततात. परवा कोणी ती महाकाल पूजा पाहिली असेल उज्जैनची, तर ते गुरुजी काय करतात, एवढं चांदीचं पात्र असं तसं ओतून देतं दूध ताई. तर तसं टाकायचं आहे का म्हणे. म्हटलं तुझ्याजवळ दूध किती आहे टाकायचं ते सांग. तिथे काय आहे ती पूजा, आणि हल्ली पुजाऱ्यांना नौकर समजतं हे सगळे लोक. जेवढे मोठे ट्रस्ट आहे ना ते म्हणतात पुजारी म्हणजे कोण आहे. मग त्यामुळे नौकर कोणासारखं काम करतो. मुख्यमंत्री आले 3 मिनिटात काम झालं पाहिजे. आता ते पंचामृताने स्नान घालायचं म्हणजे ती 3 मिनिटात होईल का. आता पूर्वी काय दिसत नव्हतं, आता ज्याच्या त्याच्या घरी दिसतं. त्यामुळे लोकांना वाटतं असं दणादण तो होता. तो दुधाचा मंत्र पुरा होत नाही तोपर्यंत दूध नालीमध्ये व्हायला लागून जातं. त्याला म्हटलं हे देखावे आहे. आपण आपल्या घरी जी तन्मयतेने पूजा करतो तशी तिथे होणार नाही ते. कारण त्याच्याकरता त्या पुजाऱ्याला एकतर सन्मान दिला पाहिजे, दुसरं त्याच्यावर अधिकार गाजवायचं नाही. तुम्ही त्याच्यावर अधिकार गाजवला की त्याने असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात नाही येत ना तोपर्यंत कुठलंच कर्म चांगलं होत नाही. कर्म आता लोक हे सगळं जे पाहतात, देवाची पूजा पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये आर्तभाव निर्माण झाला पाहिजे. त्याच्याकरता अर्चन शब्द आहे, अर्चन. की ते जे आपण बघतो त्याप्रमाणे राजाचं महापूजा का करायची राजाकडून, तर राजाचं कृतपाप जास्त असतं. राजाचं कृतपाप जास्त असतं म्हणून पापाच्या प्रायश्चित्ताकरता त्याला महापूजाच करावी लागते. महा म्हणजे मोठी. म्हणून आकृष्ट हे इंद्रिय वासनेनं आपलं चित्त खराब करतात आणि मनुष्याच्या हातून अधर्माच्या गोष्टी घडतात आणि अधर्मानं अपमृत्यू येतो. एवढंच नाही तर मनुष्यानं प्रतिदिवशी आंधळा बनत जातो. तो दिवस किती राहिले हे त्याला माहीत नसतं आपले, आणि आणखीन जमवाजमबीच्या संग्रहाच्या तोडताड फसव फासव या सगळ्या गोष्टी करत राहतो. म्हणून जन्मामध्ये मृत्यू आणि मृत्यूमध्ये जन्म अटकलेला आहे. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, मृत्यूमध्ये जन्म, जन्मामध्ये मृत्यू, हे असं आहे. म्हणून जन्म मृत्यूत जरा व्याधी. काय आहे, जन्मही वाईट आहे आणि जन्माला आल्यानंतर व्याधी. कोणतंही शरीर असो येन केन प्रकारेनं व्याधी येणार असते. म्हणून जन्म मृत्यूत जरा व्याधी पीडितम कर्मबंधने. त्या पिढेनं आणखीन आपलं कर्म चालू होतं. जसं एखाद्याला पॅरालिसिस झाला आणि यांच्यासारख्या वैद्याने सांगितलं की कबुतराचं रक्त चोळा, म्हणजे मारलं काय, असं आहे. तुम्हाला अर्धांग वायू झाला आहे, बल कमी आहे, ते पाण्यातलं काय एक प्राणी असतं ना ते खाऊ घालतात. हां, असं आहे ते. म्हणजे जो हीन माणूस खातो ते. मग सज्जन माणसं काय म्हणतात, ते औषधही नको, हिंसाही नको, मला माझा रोग भोगलेला बरा. म्हणून त्याला नाव आहे पक्षवात. अर्ध्या भागाचं
सर्वसाधारणतः डाव्या भागालाच होत असतो, पण कलियुगात उजव्या भागाला सुद्धा व्हायला लागलेला आहे. म्हणून ते म्हणतात कमलाच्या नालीमध्ये पाणी असतं, पण कमळ तोडलं की त्या नालीतलं पाणी ज्या क्षणी खाली येतं लगेच. असं केलं की पाणी. त्याप्रमाणे सज्जन लोक जे आहे यांना यदाकदाचित संपर्क दूषित झाला तर ते त्याचा त्याग ताबडतोब करतात. कारण त्यागाशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे कसे करतात? गांडेल माशी चावल्यावर तिला इतकी तोडून लवकर फेकतात. तत्वज्ञानी लोक आपलं दोष काढून फेकतात. मग काय म्हणे त्याला उपाय काय? सर्व दोषा हरण आणि जड जीवा काय? हरिनाम. म्हणून सहस्रनाम जप करून टाकतात लोक. सज्जन लोक लगेच सहस्रनामाचा जप करतात. नाही सहस्रनाम वाचता येत. सहस्रनाम तत्पुल्यम रामनाम, राम राम 1000 वेळा. म्हणून समर्थांनी सांगितले जो भेटेल तो राम राम. म्हणजे दिवसभरामध्ये किती राम राम झाले की आपोआप जप होतो. जो भेटेल त्याला 100 लोक भेटले 100 वेळा होऊन गेलं. 1000 भेटले 1000 वेळा होऊन गेलं. व्यापाराच्या दुकानावर लिहिले असतं आते ही राम कहो जाते ही राम कहो सुबह और शाम राम राम कहो. पण काट्यात राम ठेवायचं कोणी लिहित नाही. कुठे राम ठेवला पाहिजे? राम राम म्हणायचं, पण तो जो काटा आहे त्याच्यात राम ठेवला पाहिजे. तिथे हा राम. असं आहे. हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. एवढ्या मोलाचा तो केळीचा घड तो इतका फटाफट फेकतो. घडामागे 3 किलो 2 किलो 1.5 किलो ताबडतोब मारतो तो. त्या शेतकऱ्याला वेळ कुठे तो आणून त्याच्यापुढे पटकाची गाडी असते. आणि मग तो सगळी गाडी भरली गेली की तो काट्यावाला घाईघाईत गाडीत चढतो आणि पडून जातो. मग आमच्यासारख्याला विचारायला आले की बा पडले कशाने पडले कसे पडले. आम्ही तर करून विचारतो. म्हणजे तुम्ही लवकर का बसत नाही ना? हो सगळं काम करून बसायचं असतं. गाडी चालू होऊन गेली, बसायला गेलो पडून गेलं. म्हटलं काटा मारला. असं आहे ते. हे कर्म जे आहे ना काही लोकांना तात्काळ फळ देऊन टाकतं. दुष्टित कर्म. पुण्याचा साठा असेल तर दुष्टित कर्म 6 महिन्यापर्यंत पिच्छा धरावं लागतं त्याला, तेव्हा मिळतं. पुण्याचा साठा असेल. म्हणून काही लोक अलिप्त होऊन जातात ताबडतोब. म्हणून योग सिद्ध प्राप्त होण्याकरता परमात्म्याचा अनुभव घ्यावा लागतो. अर्थात बाह्य इंद्रिय हे कधी तृप्त होत नाही हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवावा. हे जे बाह्य इंद्रिय आहे हस्तपाद इंद्रिय डोळे कान हे कधीच तृप्त होत नाही. कोणाचेही झालेले नाही, होणार नाही. यांना आवरलं पाहिजे. काय झालं पाहिजे? आवर्तर ठेवलं पाहिजे. जेवढे तुम्ही संपर्कात आणि संमतात वाढाल तेवढं ते काम. कारण संबंध आणि संपर्क हे जसे जसे वाढत जातात तशा गोष्टी वाढत जातात. आता समजा कावळे गुरुजीने सत्यान केला. या सगळ्या लोकांना नाही सांगितलं. तेव्हा संतोष बाबा म्हणे आम्ही काल कावळे गुरुजीकडे जाऊन आलो. हे म्हण का आम्ही काय गोड मारलो तर नुसतं प्रसादाला बी सांगितलं नाही. आता आलं ना म्हणून काय करायचं लक्षपूर्वक सांगून टाकायचं सगळ्यांना. म्हणजे उद्या कोणी बोलत नाही. आता कोणी तुम्ही करतच नाही काही सत्यनारायण ती गोष्ट सोडून द्या. असं आहे ते. कारण आपल्याला जाण्याचाही कंटाळा येतो वयामानाने. जागे कोण जात बसायला ते इतक्याला. आणि प्रवचन आठवण 9 वाजले ते झोपले बी असतील. कारण कालांतराने माणसाला काही गोष्टी
म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, हाजीर सो बस. आला तो त्याला धन्यवाद, नाही आला तोही धन्यवाद. म्हणून ते कळालं. ज्याचं मन नाना प्रकारच्या पुढचं उत्तर ते झालं, ज्याचं मन नाना प्रकारच्या स्नेहामध्ये जखडलेलं आहे त्याला अज्ञानाच्या गड्ड्यामध्ये पडल्याशिवाय दुसरा उपाय नाही. तो अज्ञानातच जाणार. याचं भलं झालं पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे. ते आपल्या हातात आहे का भलं? आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना सुद्धा आपण चांगलं वळण लावत असताना ते लावून येत नाही, ऐकत नाही. ते मित्र परिवाराचे मुलं ऐकायला लागले की आई बापांचा सगळा खेळ खंडोबा संपून जातो. मग तुम्ही त्याचे आईबाप नाही आहे, शेवटी लक्षात ठेवा. ते तुमचे कोण आहे? शत्रू. म्हणून सगळेच पुत्र नसतात जगात. यस्य भक्तिमान सुतः. बाकीचे ऋणी, कर्ज घेतलेले, काही मागच्या जन्माचे शत्रू, मागच्या जन्माचे शत्रू, काही समतत्वी, लग्न झालं की जयरामजी की, असं आहे. म्हणून मनाला आवरलं गेलं पाहिजे आणि मनाची पवित्रता ठेवली पाहिजे. ज्ञान मार्गानं तीर्थात गेलं पाहिजे आणि ज्ञान मार्गाने तीर्थाच्या ठिकाणी आपल्या पापाचा नाश केला पाहिजे. आता तीर्थाला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण आपल्या कृतकर्माच्या पापाच्या नाशाचा विचार नाही. एकदा जाऊन येऊ, पाहून येऊन मोकळे होऊन जाऊ. जाऊन येऊ, पाहून येऊ आणि मोकळे होऊन जाऊ. यात्रेची चढाओढ सुरू झाली आहे. आमच्याकडे एक अमरावतीहून कंडक्टर यायचा. त्याला गीतेचं ज्ञान चांगलं होतं. तो आला की रात्रीचं प्रवचन कधी सोडायचं. त्याचे वडील तुकडोजी महाराजांचे शिष्य होते. त्यांनी मला एक दिवशी त्यांचा फोटोही दाखवला. अगदी खादीचे कपडे, साधा मनुष्य, समाजकार्य करणारा. त्याला हा म्हणे की बा माझ्याकडे एसटीचा पास आहे, पंढरपूरला. त्याला म्हणे मी एकदा जाऊन आलो आहे तुकडोजी महाराजांबरोबर पंढरपूरला, आता मला काही यायची इच्छा नाही आणि मला अजून माझ्या शेतीचं उत्पन्न येतं. तुझ्या पैशावर, सरकारच्या पैशावर मी त्या एसटीत पंढरपूरला येणार नाही. मग तो मला म्हणे दादा त्यांना न्यावं. म्हटलं तू असं कर, रेल्वेचं रिझर्वेशन कर आणि काकांना सांग माझा निरोप की रेल्वेच्या रिझर्वेशनाने जा. मला वडिलांना पंढरपूरला, आईला वडिलांना नेण्याचं पुण्य मला पाहिजे म्हणून तुम्ही होणार असं आमच्या राम मंदिरातल्या महाराजांनी सांगितलं. असं सांग म्हटलं त्या काकांना. तो गेला, त्याने सांगितलं. ते म्हणे उद्या उद्या कुठल्याही परिस्थितीत रिझर्वेशन करून मला पंढरपूरला घेऊन जाल. तो पंढरपूरला आल्यावर परत अमरावती गाडी घेऊन आला. म्हणजे दादा काय चमत्कार झाला बाबा. आले अरे वेड्या, त्यांना तू फुकटाच्या पासात नेतो आहे. तुझ्या द्रव्य खर्च केल्याशिवाय तुला ते पुण्य मिळणार. हुशार आहे ते. तुकडोजी महाराजांबरोबर राहिले असं लक्षात आहे. तो रिटायर झाला असेल आता, नाही तर रेग्युलर यायचं तो असं 2 दिवसात, 4 दिवसात, 4 दिवसात तसं यायचं. तेव्हा ते गेले. आपण तर आईच्या नावावर सासूला घेऊन जातो इतके पक्के. असं आहे. या जुन्या लोकांना ते पटत नाही. धर्म आणि अधर्म कळतो त्यांना. पासमध्ये न्यायचं म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. म्हणून ते म्हणतात पवित्रता ही तीर्थामध्ये होते, पण तिथे सत्संग केला पाहिजे. ज्ञानार्थ
नुसत्या कथाने ऐकायचा, ज्ञानार्थ सत्संग करायचा की ज्ञानाने बुद्धीचा मळ निघतो आणि संकल्पाने मनोरथ पूर्ण होतं. संकल्प म्हणजे मनोरथ. कोण सांगताय? पाराशर ऋषी सांगताय. जनक राजा, तुझ्या मनामध्ये जे असे संकल्प पाहिजे, सत्य, माझी प्रजा सुखी राहिली पाहिजे, माझ्या प्रजेला रोगराई झाली नाही पाहिजे, असे संकल्प पाहिजे. म्हणून राजाला सगळ्या प्रजेचं नाव घ्यावं लागतं. सर्व जनानां कल्याणार्थम आरोग्यार्थम. संकल्पसुद्धा सांगता येत नाही. ते नुसत्या गणपतीच्या अभिषेकात अतिजलद कार्य प्राप्त्यर्थम असे काही सटाऱ्या सोडून देतात. मी शेवटी यांना म्हटलं त्याला बसवून नका तुम्ही. ते टिंगल होते. मग काय होते? टिंगल होते. आणि नुसत्या बायांना बोड सावित्री अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम, अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्त्यर्थम, आणि यजमानाला तर लक्ष्मीचंच भर. आता तांब्याभर पाण्यामध्ये एवढं कुठे मिळणार आहे का? पण जेव्हा सटाऱ्या सोडता संकल्पामध्ये आणि यजमानी बोलून जातो. असं आहे. नवरात्रामध्ये सुद्धा देवीची उपासना करताना प्रतिवार्षिक विहित उपासनांकरशी एवढंच म्हणायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सगळं टाकलं, मुलगा, मुलाचा मुलगा, मुलगी, मुलीचं मुलगी यांचं असं म्हटलं, त्यांचं बी नाव घेऊन घ्या. परत सगळ्यांचं नाव घेतलं की यजमानाला बरं वाटतं आपले गुरुजी काय हुशार आहे. अरे बापरे, असे गुरुजी भेटणारच ना कुठे. ती प्रतिवार्षिक विहित उपासना आहे. आणि तुमच्या ज्या मनोकामना आहे ती नवरात्रात पूर्ण करते. तिचं कामच आहे. त्या सप्तशतीमध्ये चांगली पत्नी मिळण्याकरता एक मंत्र आहे. पत्नीं मनोरमां देहि मनवृत्तानि सारणीं तारणीं दुःख संसार सागर शुक्लोद्भवां. संसार सागर तारून नेणारी मिळाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक मंत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये. ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यानि सुखसंपदा शत्रुहानिर्परो मोक्षस्तूयते सानगंजनैः. बाधा सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्यसुतान्विता मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति नात्र संशय. आता हा मंत्र जर असा वाटला पण जर मानवानुमुक्त धन आणि असं काय कसं काय फलश्रुती मिळेल. त्याचं उच्चारण चांगलं झालं आहे. तुरट रड जीभ असेल तर उच्चार होत नाही, आणि उच्चाराशिवाय फल मिळत नाही. असं आहे. म्हणून मी हल्ली लोकांना स्तोत्र मोबाईलवर काय केलं, आपण आपलं जर पाठ झालं ना तर असं चालतं ते, असं होत नाही. म्हणजे उच्चारच होत नाही त्याच्यावर. म्हणून शब्दोच्चार जे आहे ते पुण्य प्राप्त करून देतं आपल्याला. म्हणून ते म्हणतात की मनोरथ पूर्ण करण्याकरता श्रीपुत्र आणि धनधान्य याच्याकरता मनुष्य सगळे कर्म करत असतो. आणि त्यामुळे कर्मापासून पुण्य मिळत नाही, त्याचं फळ मिळून जातं. पुन्हा तुम्ही ठणठण गोपाल, ठणठण गोपाल होतात. म्हणून माता पिता हे परलोकात गेल्यावर दान द्यायचं काय तर पाथेय म्हणतात त्यांना. म्हणजे माता पिता स्वर्गाला गेल्यानंतर त्यांच्या नावाने द्यायचं म्हणजे पाथेय. म्हणजे ते जात असताना खर्चा करतात जसे आपण पैसे देतो आईवडिलांना, तसं हे वर्षभर यांच्या नावाने. आजच मला कोणीतरी विचारलं, म्हणजे दादा आईचं वर्ष श्राद्धाला आहे, आपण 13व्या दिवशी तर सगळं दिलं ना, तर परत द्यायचं का. म्हटलं दिलं तर चांगलं होईल, कारण तिने आपल्याला किती वर्ष मागवलं आहे म्हटलं. तर आता याच बरं. पण म्हटलं ते स्लीपर आणू नको पायातली द्यायला, कारण ती सटकली तो ब्राह्मण पडला तर आपल्या आईला त्रास होईल. कारण मनुष्य दानामध्ये असंच करतो.
अगदी जिवाळ्याचा होता म्हणून सांगितलं त्याला, सगळ्यांना सांगत नाही. कारण नीट कर. कोणाचं करतोय? हां, असं आहे. जिवाळ्याचं नसलं तर तुला जसं जमल, नाही तर तो बुवा म्हणतो सगळे पैसे देऊन टाक, पैसे देऊन टाक, तुलाही त्रास नको आणि त्यालाही अडचण नको चप्पलची. असं आहे. म्हणून ते म्हणतात की संपूर्ण शुभफल कर्माचं मिळण्याकरता, कर्माच्या फलात उपस्थित असण्याकरता अंतरात्मा चांगला पाहिजे. कोणतंही फळ पाहिजे असेल तुम्हाला कर्माचं, तुमचा अंतरात्मा चांगला पाहिजे. अंतरात्मा चांगला असला की बुद्धी चांगली होते आणि बुद्धीनं माणसाला प्रेरणा होते, बुद्धीने उद्योग चालतो, बुद्धीने मनुष्य जन्म मरणाच्या याच्यातून मुक्त होतो आणि बुद्धीनं भगवंताच्या बद्दल प्रेमाने अश्रुधारा वाहतात. पाराशर गीता संपली. भीष्मपिता म्हणाले धर्मराजा, ज्ञानी महात्मा पाराशरानं आपल्या मुखानं यथार्थ उपदेश केल्यावर एका क्षणात जनक राजाचं आदरातिथ्य न घेता जनकाचा त्याग करून निघून गेले. त्याग करून जनक राजा मागे जातो, राजा माझ्या मागे येऊ नको, सांगितलं ते आचरशील तर पुन्हा केव्हा तरी एकदा येईन. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाई घडली सेवा काही.